दुसरे राजे 20वा अध्याय आणि यातील 1 ते 11 वचन। त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोदाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाणीराव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस। तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करीतो। असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला। तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो। तो त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो। तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील। मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो। मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन। माझ्याकरिता व माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन। यशायाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा। ती त्यांनी आणून गळबावर बांधिली व त्याला गुण आला। हिजकियाने यशायास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशाया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच। याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे, शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी। यशाया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली। आमेन। थोडं मोठ्या आवाजात आमेन। या आपण आपले डोळे बंद करू, एक लहानशी प्रार्थना करूया। पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो। आज प्रभू, अगदी अंतःकरणापासून आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्हाला वाटलं वेळ मिळाला म्हणून आम्ही इथं आलो नाही प्रभू। आमचा विश्वास आहे आमच्या देवाने आम्हाला इथं आणलंय आणि ज्या ज्या वेळेस तू आम्हाला एकत्र करतोस प्रभू, त्या वेळेस तू आमच्यामध्ये उतरून येतोस, अद्भुत गोष्टी आमच्याशी बोलतोस आणि तुझं स्वर्गीय महान कार्य करतो। म्हणून आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू। या सभेचा ताबा घे। आमचा विश्वास आहे ओठ माझे, पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे। तुझ्या ज्या योजना आहेत प्रभू, त्या आम्हाला आज कळू दे। आमच्याशी बोल, स्वर्गाचे द्वार उघड प्रभू, आणि हे स्थान तुझ्या उपस्थितीने भरून जाऊ दे। येथून पुढचा वेळ तुझ्या हाती देऊन ही प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून बिते ऐक। आमेन आमेन। बोलो येशू मसीह की। प्रभूची स्तुती असो। आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा सुंदर असा शास्त्रभाग 2 राजे 20वा अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचलेले आहेत। या पवित्र वचनामध्ये हिजकिया नावाचा राजा आहे। आता हा राजा आजारी पडला आहे आणि आजारी पडून बायबल सांगतं की तो मरावयास टेकला आहे। कशाला टेकला आहे? मरावयाला टेकला आहे। म्हणजे आता राजा कधी मरेल असं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता हा राजा कधी मरणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजा यातनेत आहे, राजा दुःखामध्ये आहे, राजा आजारामध्ये आहे, संकटामध्ये आहे आणि कुठल्याही क्षणी हिजकिया मरण पावू शकतो, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निष्पन्न झालेली आहे। आता ज्या वेळेस एखाद्या आजाराला तुम्ही भेटता, तुमच्या मुखातून काय शब्द निघतात? त्यावेळेस तुम्ही त्यांना दिलासा देता, त्यावेळेस म्हणता काळजी करू नका, काहीतरी होईल, एखादा औषध घ्या, औषध नाही जमलं तर एखादी गोळी घ्या, सलाईन घ्या, काहीतरी डॉक्टरला दाखवा, नाही तर काहीतरी करा, पण तुम्हाला बरं वाटेल, काळजी करू नका। एखादा व्यक्ती मरायला जरी टेकला, आपल्या मनात जरी माहित असलं की उद्याच्या मैतीला मी जाणार आहे, पण आपण असं बोलून दाखवत नाही की बाबा रे तू उद्या मरणार आहेस, पण तरी आपण म्हणतो काळजी करू नका, जरा बरं वाटेल। असं आमचं सगळ्यांचं सर्वसाधारण रीतीनं बोलणं असतं। देवाचा सेवक यशाया
जे देवाचे सेवक नेहमी आपल्या मुखाने एकमेकांचं सांत्वन करतात, देवाचे लोक एकमेकांचं सांत्वन करतात. यशाया ज्यावेळेस राजाला भेटला त्यावेळेस राजाला तो म्हणतो की राजा, तू जगणार नाही तर तू मरणार आहेस. बोल येशू मसीह की. यशायाने खरा संदेश त्या राजाला जाऊन पोहोचवला. परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, जे तुझ्या घरात आहे सगळं सेटल करून घे, कारण हे राजा तू आता जगणार नाहीस तर तू मरणार आहेस असं म्हटला. आणि त्या ठिकाणी यशाया संदेष्टा त्या ठिकाणातून निघून गेला. आणि जसा यशाया तिथून निघून जातो, आता वाचलेल्या वचनाप्रमाणे बायबल सांगतं की त्यावेळेस दुसऱ्या वचनात लिहिलंय की हिजकियाने आपलं मुख भिंतीकडे वळवलं. आपलं मुख भिंतीकडे वळवलं याचा अर्थ की त्याने आपला संपर्क जगाशी तोडून टाकला आहे. आता तो दुःखामध्ये, आपण मरणार आहोत या दशेमध्ये प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते. आता मी जग सोडून जाणार आहे असं एखाद्याला कळालं तर तो म्हणतो की एकदा नातवाचं तोंड बघायचंय, एकदा माझी मुलीला ती परगावी आहे तिला तिथून इथं बोलवा, त्याच्याशिवाय काही माझा जीव जाणार नाही. कुणाला काय वाटतं, मरणाच्या आधी एखादा नेकलेस घ्यावा असं कुणाला वाटू शकतं, कुणाच्या काय इच्छा असतील सांगता येत नाही. परंतु ह्या राजाने आपली इच्छा प्रकट केली नाही. मरणाच्या आधी त्याने एक काम केलं की त्याने त्याच्या देवाला हाक मारली. मरणाच्या आधी त्याने देवाकडे प्रार्थना केली. मरणाच्या आधी त्याने आपलं मुख भिंतीकडे वळवलं. देवाच्या प्रिय लोकांनो, हिजकियाचं मुख भिंतीकडे आहे आणि हिजकिया भिंतीकडे मुख करून त्या ठिकाणी हिजकिया मनस्वी रडला. बायबल सांगतं हिजकिया त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. हिजकिया मनस्वी रडला. आता मनस्वी रडला या शब्दाचा अर्थ थोडा समजून घेऊ. मनस्वी म्हणजे मनापासून रडला. काही काही लोक थुंकी लावून रडतात, काही काही लोकांना रडू येत नाही, डोळ्यात बोट घालून घालून रडतात पण रडतात. आणि काही काही लोक फक्त चेहरा रडायचा करतात, आवाज रडायचा करतात, डोळ्यातून एक थेंब येत नाही. रडण्याचे हे विभिन्न प्रकार आहेत. तर या ठिकाणी हिजकियाला जे रडू आलं त्याचं रडू खरं होतं, कारण बायबल सांगतं की हिजकिया मनस्वी मनापासून रडला. इतका देवासमोर मोकळा झाला, रडू लागला आणि देवाला त्याने सांगितलं, माझे सत्कर्म आठव, मी चांगला वागलो त्याची आठवण कर. आणि असं म्हणून म्हणून हिजकिया त्या ठिकाणी मनस्वी रडला. देवाचा प्रिय सेवक त्या ठिकाणी यशाया ज्याने संदेश दिला होता. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या लोकांना कधी संदेश बदलायला आवडत नाही. किती लोक आमेन म्हणतील? ऐकताय का तुम्ही? आज जर सांगितलं येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते, उद्या मला येऊन सांगता येणार नाही 13 होते. बरोबर की नाही? आपल्याला संदेश बदलायला आवडत नाही. जे आहे ते आहे. यशायाला संदेश प्राप्त झाला होता की आता राजा मरणार आहे. यशायाने त्याचं काम केलं आणि यशा निघून गेला. देवाच्या प्रिय लोकांनो, गावाच्या बरोबर चौकापर्यंत, मधल्या चौकापर्यंत त्या नगराच्या जसा यशाया जाऊन पोहोचला, त्या वाटेवर त्या चौकात असताना परत एकदा यशायाला परमेश्वराची वाणी आली आणि सांगितलं देवाने त्याला की राजाकडे परत एकदा जा आणि त्याला जाऊन सांग, तू मरणार नाही तर तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवण्यात आलेलं आहे. तुला आता देव जगवणार आहे. आता तुझ्या जीवनामधलं दुःख संपलेलं आहे. आनंद कर, कारण आता देवाने तुझं आयुष्य वाढवलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचे लोक असे पाहिजेत की प्रत्येक संदेश त्यांना अगदी मनापासून देता आला पाहिजे. प्रत्येक संदेश त्यांना सत्यतेने सांगता आला पाहिजे. यशाया परत एकदा त्या राजाकडे येतो आणि राजाला म्हणतो की हे राजा, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया. पश्चातापी अंतकरणाची प्रार्थना देव ऐकतो. प्रियांनो, पश्चाताप करून केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. ज्यावेळेस आम्ही अंतकरणापासून, आमच्या मनापासून, आमच्या मनाच्या तळागाळापासून आमच्या स्वर्गीय देवाला हाक मारतो, तुमचं दुःख आज रात्री किती मोठा असू द्या, तुमच्या जीवनावरचं संकट किती मोठा असू द्या, तुमचा आजार काही असू द्या, तुमच्या जीवनामधल्या व्याधी काही असू द्या, जर आज रात्री त्या सेवकासारखं, त्या हिजकियासारखं आज जर तुम्ही प्रभू समोर रडाल, आज जर तुम्ही देवाला हाक माराल, स्वर्गाचा देव तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय
केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आज तुमची झोळी भरणार आहे. परमेश्वर आज तुमच्या वाटेला आनंद देणार आहे. हालेलुया. देवाचा दास त्याला वचन देऊन सांगतो, आज नंतर तिसऱ्या दिवशी, सगळ्यांनी म्हणा तिसऱ्या दिवशी. बायबल मध्ये तिसरा दिवस फार महत्वाचा आहे. किती लोक आमेन म्हणतील? आज नंतर कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. आज नंतर तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हालेलुया. तू पिक्चर बघायला नाही जाणार. हालेलुया. तू थिएटर मध्ये नाही जाणार. तू दारू प्यायला नाही जाणार. तू जगातल्या गोष्टीकडे नाही जाणार. ज्या देवाने तुला बरं केलंय त्या देवाच्या मंदिरी तू जाणार आहेस. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. 3 दिवसाची मीटिंग आहे. प्रेज द लॉर्ड. या 3 दिवसात परमेश्वर आमचं दुःख आनंदात बदलणार आहे. हे 3 दिवस आमच्यासाठी संजीवनाचे असणार आहेत. आमच्या यातना परमेश्वर दूर करणार आहे. देवाच्या लोकांनो, ह्या 2 संदेश आहेत यशाचे. पहिला संदेश मरणाचा संदेश, दुसरा संदेश जीवनाचा. मला तुम्हाला सांगायचं प्रियानो की या ठिकाणी हा यशया संदेष्टा पहिला संदेश त्याला देतो की तू कबरेत जाणार आहे, आणि दुसरा संदेश देतो की तू आता मंदिरात जाणार आहे. हालेलुया. जो मरणार होता त्याला जीवन प्राप्त झालं. जो कबरेत जाणार होता त्याला मंदिर मिळालं. देवाची दया. देवाच्या प्रिय लोकांनो, हा जो प्रवास आहे, हा जो गोष्टी बदलण्याचा आशीर्वाद आहे, ती गोष्ट शक्य झाली एका कारणामुळे. देवाने केलं हे तर मी मान्य करतो 100%. पण अशी कुठली गोष्ट हिजकियाने केली की त्या गोष्टीमुळं परमेश्वराने आपली दया त्या राजावरती केली? तर ती गोष्ट किंवा ती महत्वाची बाब म्हणजे हिजकियाने पश्चाताप केला. तो मनस्वी रडला. आज आमच्याकडं महत्वाचा संदेश या दिवसांमध्ये हाच आमचा असला पाहिजे. पश्चाताप करणं हे फार गरजेचं आहे. जर आम्ही पापात आहोत आणि पापात राहूनच आपल्याला जर वाटत असेल की स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळणार आहे, फार दुःख होतं आम्हाला कधी कधी. देवाचे सन्माननीय पालक वर्ग इथं बसलेले आहेत. एखादा दारुडा मेला तरी आम्हाला प्रार्थना करावी लागते, हे प्रभू या भावाला तू स्वर्गात स्वीकारलं. मनात माहितीये नरकात जळतोय हा, पण काय करणार? आम्ही काय बोललो तर नातेवाईक आम्हाला सोडतील का? काय करणार? हे प्रभू या भावाला स्वर्गात स्वीकारलं म्हणून धन्यवाद. मनात त्या नातेवाईकांनाही माहितीये, आम्हाला पण माहितीये, पण काय करता आता? सेवाच अशी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर आम्हाला वाटतं की आमचा प्रवेश देवाच्या राज्यात व्हावा, आम्हाला वाटतं की आमचं दुःख आनंदात बदलावं, आम्हाला जर वाटतं की मरण निघून जावं आणि जीवन आमच्याकडे यावं, जर आम्हाला वाटतं आम्हाला आरोग्य मिळावं, जर आम्हाला वाटतं की आमचं जीवन देवाने आशीर्वादित करावं, एक गोष्ट आज करावी लागेल, ती म्हणजे पश्चाताप. हालेलुया. एक गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे आम्हाला पापापासून आपला मार्ग बदलावा लागेल. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत, ज्या गोष्टी देवाला आवडत नाही, त्या गोष्टी आमच्या जीवनातून आम्ही दूर करणं गरजेचं आहे. प्रभूला आम्ही हाक मारणं गरजेचं आहे. आणि ज्या योजना देवाने आमच्यासाठी ठेवल्या आहेत त्या योजना आम्हाला कळाल्या पाहिजेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस बाप्तिस्मा करणारा योहान जगामध्ये आला, अर्थात पाहता येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवत असताना कुणीतरी मार्ग मोकळा केला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही बघता की नाही, असं एखादा राजा ज्या वेळेस चालतो, एक जण पुढे चालतो आणि बोलतो राजाधिराज सम्राट, है ना, मोठ्या मोठ्या गोष्टी. तसं त्या मार्गावरती तो मार्ग मोकळा करणारा जर कोण असेल तर तो होता बाप्तिस्मा करणारा योहान. हालेलुया. जो प्रभूच्या वाटा नीट करत होता, प्रभूचे मार्ग मोकळे करत होता. आणि ह्या बाप्तिस्मा करणाऱ्याच्या योहानाच्या जीवनामध्ये एक विशेष संदेश होता. मत्ती याचा 3रा अध्याय आणि 1 ते 3 वचन आपण वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 3 वर्सेस 1 to 3. मत्ती 3 1 ते 3. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता ना हा संदेश जसा पुढे चाललाय ना, तर 2 गोष्टी एकाच वेळेस तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. येशू क्रूसावर जाण्यासाठी पहिल्यांदा आला होता.
हो की नाही? पहिल्यांदा आला आमची पाप नेण्यासाठी, पहिल्यांदा आता परत येणार आहे आम्हाला नेण्यासाठी. येशूच्या येण्याच्या आधी पश्चातापाचा संदेश देणं गरजेचं आहे. तो संदेश बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने दिला आणि आज आमची जबाबदारी आहे, आम्ही अख्ख्या जगाला ओरडून सांगावं, येशूकडे या, पश्चाताप करा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. आमेन. स्वर्गाचं राज्य अगदी जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याच विषयी यशया संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते की त्याच्याविषयी म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहानाविषयी सांगितले होते, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. हे वाटा नीट करण्याचं काम बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने केलं. लोकांना त्यांनी पश्चाताप करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. काही पापी लोक, वाईट लोक ज्यांना जगाने टाकलेलं होतं, अशा लोकांनी पश्चाताप करून त्या ठिकाणी बाप्तिस्मे घेतलं. आपले मन त्यांनी देवाकडे लावली आणि त्यामुळं त्यांच्या जीवनात त्यांना चांगले अनुभव आले. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने सेवेला प्रारंभ केला, मत्तई 4 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, मत्तई 4 आणि 17 मध्ये बायबल सांगते, मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 17, तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. तो जो संदेश योहान देत होता तोच संदेश येशूने पण सांगितला. येशू पण लोकांना सांगत होता, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशू पुन्हा येणार आहे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? बायबल मध्ये अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. कोण देवाच्या राज्यात जाणार आणि कोण जाणार नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार का? प्रभूजी प्रभूजी म्हणणारा प्रत्येक माणूस स्वर्गाच्या राज्यात जाणार का? फक्त बोलणारा जाणार का कृतीने करणारा जाणार? हा, जेव्हा तुम्ही बोलता, प्रार्थना करता, परमेश्वर म्हणतो की त्या परक्या लोकांसारखी प्रार्थना करू नका, परराष्ट्रीयांसारखी प्रार्थना करू नका, पाठांतर केल्यासारखी प्रार्थना करू नका, फक्त देवाला काहीतरी सांगायचं म्हणून बोलू नका. एका बापाचं आणि लेकराचं जसं नातं असतं अशी प्रार्थना देवाकडे करायला सुरुवात करा. हालेलुया. बोला येशू मसीह की. आमची प्रार्थना ज्यावेळेस आम्ही देवाकडे सादर करतो, आम्हाला खात्री पाहिजे की आमची प्रार्थना हे आकाश आणि सगळ्या तारांगण ओलांडून स्वर्गाच्या देवापर्यंत जाऊन पोहोचते. आमेन. देवाच्या कानापर्यंत आमचे शब्द पोहोचतात याची आम्हाला खात्री वाटली पाहिजे. याविषयी आम्हाला मनातून जाणीव पाहिजे का देव आमची प्रार्थना ऐकत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी हिजकिया मरणार होता परंतु देवाने त्याला जीवन दिलं त्याच्या पश्चातापामुळे. यशाचा पहिला संदेश मरणाचा, दुसरा संदेश जीवनाचा आहे. तो राजा असून तो रडला. राजा असलं, मोठा हुद्दा आहे, सगळं आहे, पैसा आहे, पाणी आहे, नोकर आहे, चाकर आहे, आणि ज्यावेळेस माणसाकडे संपन्नता येते माणूस असा रडत नाही प्रियांनो. पण धन्य आहेत ते लोक ज्यांच्याकडे सगळे आशीर्वाद आले तरी ते आपल्या देवापुढे रडू शकतात, ते आपल्या देवापुढे नतमस्तक होतात. आशीर्वादित आहेत ते लोक कारण परमेश्वर त्यांच्या जीवनाविषयी संतुष्ट आहे. बायबल मध्ये एक राजा आहे की जो पूर्वी मेंढपाळ होता. तुम्ही नाव सांगायचं त्याचं. व्हेरी गुड. बायबल वाचणाऱ्या लोकांबद्दल प्रभूला धन्यवाद. कोणता राजा तो? दावीद. दावीद एक सर्वसाधारण मेंढपाळ होता. गल्ल्यात हा इतका उंच धिप्पाड माणूस होता, जेवढ्या लढाया लढला तो कधीच हारला नाही. आणि आपला दावीद कधीच लढाई लढला नाही. बोलो येशू मसीह की. पहिली लढाई त्याची गल्ल्यात बरोबर आहे. आता कधी पण शाळेत लेकरांना टाकता त्यावेळेस त्यांना स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, 1 2 3 4 हे शिकवता का डायरेक्ट त्यांना पायथागोरसचं प्रमेय घेता? छोट्या छोट्या गोष्टी. आज दावीद ज्यावेळेस गल्ल्यातापुढे उभा आहे, डायरेक्ट त्याला PhDच्या परीक्षेला बसवलं आणि दावीद पास झाला. किती लोक आमेन म्हणतील? कारण लढणारा दावीद नव्हता, परमेश्वर त्याच्या बाजूने लढत होता. हालेलुया. देवाने कार्य केलं. दावीदाने त्याच्या जीवनात 66 लढाया लढल्या. सगळ्यांनी म्हणा 66. 66 लढाया लढला. किती लढाया जिंकला? त्याने एक पण लढाई हारली नाही. हालेलुया. जेथे जेथे दावीद गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिलं. दावीदाला हारणं माहित नव्हतं. किती लोक आमेन म्हणते? रणांगणावरच्या सगळ्या लढाया दावीद जिंकला, पण घरी एक लढाई हारला होता.
फार सखोल बोलता येत नाही वेळेअभावी, प्रभूची स्तुती असो. दुसरे शमूएल 11 अध्याय 1 ते 26 वचन. या वचनामध्ये घरी जाऊन शांत चित्ताने वाचा. सगळे दाविदाचे योद्धे लढाईवर गेले. दाविदाचे योद्धे कुठे गेले? लढाईवर गेले. सगळं सैनिक लढाईवर गेलं. सगळे सैनिक कुठे गेले? जेव्हा तुमचे लोक लढाईला जातात तुम्ही कधीच घरी राहू नका. ऐकताय तुम्ही? आता काही लोकांना नाही समजलं, अजून फोड करून सांगतो. रविवारी सकाळी किती वाजता चर्च असतं पाळक साहेब? शनिवारी असतं. किती वाजता? 10:30 वाजता चर्च असतं. घरी राहू नका. आमेन. जेव्हा तुमचं चर्च आहे चर्चला जा. दावीद लढाईवरती तिथं पाहिजे होता पण घरी थांबला आणि टेरेसवर फिरत होता. पाय घसरला टेरेसवरून नाही, आत्मिक जीवनातून. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, दावीद राजा जो एवढ्या मोठ्या गल्ल्याला चित केलं तो मात्र पापात पडला. आणि असा पापात पडला का त्याला काही भानच नाही. खून पण करून टाकला उरिया हित्तीचा. खून का म्हणतो? कारण त्यांनी प्लॅनिंग करून सांगितलं याला जिथं मोठं युद्ध, तुंबळ युद्धाच्या तोंडी याला देऊन टाका, याला मारायचं आपल्याला. देऊन टाकलं त्याला. खलास बिचारा. खून पण केला, पाप पण केलं, वाईट गोष्टी केल्या आणि तरी पण एकदम मी चांगला राजा आहे. चांगला एक त्याचा मित्र होता. असे मित्र जवळ बाळगा. प्रेज द लॉर्ड. मित्र मैत्रिणी तशा नकोत, आहे की नाही? काय साडी आहे ग तुझी? अगो अशी साडी अख्ख्या नगरमध्ये नाही. आणि थोडी पुढे गेली तर एकदम भंगार साडी आहे मंगळवार बाजारातून. अशी मित्र मैत्रिणी नको. नाथान असं ताडण करतो मित्राचं, दाविदाला असा पार वटणीवरती घेऊन येतो. असे लोक आपल्या अवतीभोवती जमा करा. जे तुमच्या चुका सांगतील, जे तुम्हाला सांगतील की तू हे जे करतोयस ते चुकीचं आहे, निर्भीडपणे सांगतील. गोड गोड बोलणारे, पेढे वाटणारे लोक खूप भेटतील. बोलो येशू मसीह की. तुमच्याविषयी चांगलं बोलणारे खूप भेटतील. तुम्हाला दुरुस्त करणारे लोक बरोबर पाहिजेत. आणि ज्या वेळेस दाविदाला कळालं की आपण पाप केलंय आणि मग त्या पश्चातापी अंतःकरणात तो प्रार्थना करत असताना स्तोत्र संहिता 51 त्याने लिहिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांनी असे अश्रू ढाळले देवापुढं की त्याचा सगळा बिछाना त्याने आसवांनी भिजवून टाकला. त्याने खरा पश्चाताप केला. जर त्या दिवशी दाविदाने पश्चाताप केला नसता, मी चॅलेंज देऊन सांगतो, आमचा देव तो नाही की जो पाप केला तरी पण शाब्बास माझ्या मुला पुढे चल. तो देव आमचा नाही. आमचा देव पापाला पाप, सत्याला सत्य, चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणारा देव आहे. दाविदाच्या पश्चातापामुळे देवाचं अद्भुत आणि अलौकिक कार्य झालं आणि परत एकदा परमेश्वराने दाविदाला उभं केलं. बोलो येशू मसीह की. त्यानंतर दावीद कधीच पापात पडला नाही प्रियांनो, कधी मोहात पडला नाही, कधी कुठल्या वाईट गोष्टीमध्ये देवाने त्याला अडकू दिलं नाही. प्रभूची स्तुती असो. हिजकियाचा पश्चाताप त्याला जीवन देतं. दाविदाचा पश्चाताप त्याचं राज्यपद टिकवून ठेवतं. कारण देवाने प्रॉमिस केलाय ना, याच राजस्थानावरती मी माझ्या पुत्राला बसवणार आहे, तुझं सिंहासन मी युगानुयुग स्थापित करणार आहे. हे सिंहासन जे दाविदाचं आहे ते कायमस्वरूपी स्थापित होणार आहे. देवाची भविष्यवाणी पूर्ण व्हावी ही देवाची महान योजना आहे आणि त्या योजनेचा भाग दावीद आहे. परमेश्वराने त्याला पश्चातापी मन दिलं. आजकाल बरेच लोक निगरगठ्ठ झालेत. लेकर परिवारामध्ये निगरगठ्ठ झाले. आई वडिलांना उद्धट उत्तर देतात. ज्या आईने बालपणापासून बोलायला शिकवलं, बोल बाळा आई, हालेलुया माझं बाळ हात असा करते, है की नाही? घरोघरी ती स्टोरी आहे. प्रभूचे गाणे गातय, हे सगळ्या गोष्टी आई बाप शिकवतात. आणि लेकर मोठे झाले का मम्मी गप्पा बस, तुला समजत नाही. अरे माठ्या, मम्मी गप्पा बस, ती बोलणार, ती आई आहे तुझी, तो बाप आहे तुझा.
आज ही कठीण मन प्रभू समोर पश्चातापी अंत करणारी फुटली पाहिजेत प्रियांनो. आशीर्वाद का मिळत नाहीयेत? आमच्या जीवनामधल्या गोष्टी आशीर्वादाच्या का थांबल्यात? का आरोग्य मिळत नाही? कारण की पश्चातापी मन नाहीये. नको असलेल्या लोकांबरोबर जोड करून जर तुम्ही देवाबरोबर विजोड व्हाल तर जीवनातले आशीर्वाद गमावल्याशिवाय राहणार नाही. धन्य तो ना दाविदाचा मित्र ज्याने दाविदाला वटणीवरती आणलं. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाचा पश्चाताप खरा आहे, हिजकियाचा पश्चाताप खरा आहे. लूक 15व्या अध्यायामध्ये 3 वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत. लूक याचा 15वा अध्याय, 3 उदाहरण आहेत त्याच्यात. मेंढरू हरवतं, नाणं हरवतं आणि उधळ्या पुत्र हरवलाच समजायचं. लूक 15व्या अध्यायाच्या 11 ते 31 वचनामध्ये उधळ्या पुत्राविषयी लिहिलंय. एका बापाला 2 मुलं आहेत आणि धाकटा म्हणतो, बापा जी काही माझी संपत्तीचा माझा वाटा येतोय तो माझा वाटा मला देऊन टाका. कशासाठी? मला तुमच्या बरोबर नाही राहायचंय, मला दूर देशाला निघून जायचंय तुमच्यापासून. बाप बऱ्याच गोष्टी आपल्या मुलाला समजून सांगत असेल पण मुलाची इच्छा नाही ऐकण्याची. आणि सरते शेवटी या मुलाच्या बोलण्याला यश आलं आणि त्यांनी बापाकडून आपला हिस्सा घेतला, निघून गेला दूरदेशी. असा त्याच्याकडे पैसा आहे, बापाने कष्टाने कमवलाय आणि मुलगा कशा रीतीने उडवतोय पहा. बापाचा पैसा मुलगा उडवतोय उडवतोय उडवतोय. किती दिवस उडवणार? एक दिवशी संपणारच होता. आणि ती स्थिती त्याच्यावरती आली का जो पैसा त्याने बापाकडून आणला होता तो त्याने उडवला. त्या मुलाकडचे सगळी संपत्ती जी बापाने दिली होती ती संपली आणि त्याच्यावर अशी वेळ आली की त्याला जनावरा पुढच्या शेंगा खायची वेळ आली. फार वाईट स्थिती त्याच्यावरती आली. आणि ह्या परिस्थितीमध्ये हा दुःखाने व्याकुळ आहे मुलगा. त्याच्या मनात एक आता प्रेरणा आहे की माझ्या बापाच्या घरी जे नोकर चाकर आहेत ना त्यांना पण ह्याच्यापेक्षा चांगलं जेवण आहे आणि मी इथं काय करतोय? बापाकडे जाईल आणि नोकर म्हणून मी राहील. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा आपण ह्या वचनाचा विचार करतो आणि मला तर स्पष्ट असंच वाटतं. त्या मुलाला बापाची आठवण भाकरीमुळे आली, अन्नामुळे आली. बापाकडे परत आला, बापाच्या घरचं अन्न खायला आला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस हा मुलगा बापाकडे परत येतो त्याच्या मनात प्रश्न आहे की बाप माझा स्वीकार करील का? आता ज्याचं बसणं उठणं डुकरांबरोबर झालेलं आहे त्याचा अवतार कसा झाला असेल? ऐकताय का नाही ऐकत आहेत तुम्ही? काय परफ्यूम मारून आला असेल तो, काय हँडसम दिसत असेल, खायला अन्न नाही, खिशात पैसा नाही, उपाशी तापाशी कसा बापाकडे आला असेल. बापाचं त्या ठिकाणी प्रेम पाहायला मिळतं. बापाने त्याला मिठी मारली. प्रियांनो, बोला येशू मसीह की हालेलुया. बापाने त्याला मिठी मारली, त्या मुलाला क्षमा केली, त्याला नवीन झगा अंगठी दिली, त्याच्यावर अशी प्रीती केली का त्या दिवशी त्या घरामध्ये आनंदाचा गजर झाला आणि मोठी मेजवानी झाली. प्रियांनो, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या उधळ्या पुत्राचं परत येणं फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टीचा एक वेगळ्या, या घटनेचा एक वेगळ्या रीतीने आपण अर्थ घेऊया. उधळ्या पुत्र पैसा उडवतो म्हणून उधळ्या आहे, पण मला वाटतं पुत्र उधळ्या नव्हता, बाप उधळ्या होता. पुत्र नव्हता उधळ्या, बाप उधळ्या होता. त्यांनी संपत्ती उधळली पण बापाने आपलं प्रेम उधळलं. बापाचं प्रेम जास्त आहे. त्या मुलाने जेवढं उधळलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम बाप त्याच्यावर उधळत आहे. तो स्वर्गातला बाप आज ते प्रेम तुम्हाला आणि मला द्यायला तयार आहे. पण आम्ही तिथंच बसणार का शेंगा खात?
का आज आम्ही परत आमच्या बापाकडे येणार हे आमच्यावरती निर्भर आहे. आमची पावलं कुठे वळणार आहेत? हिजकियाची पावलं देवाच्या प्रिय लोकांना पश्चातापाच्या दिशेने गेली. देवाने त्याला आशीर्वादित केलं. जो कबरेत जाणार होता तो मंदिरात गेला. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय संतगणांनो, या उधळ्या पुत्राचा पश्चाताप खरा आहे. ज्यावेळेस आम्ही एखादी चूक करतो, बऱ्याच वेळा माफी मागणं आम्हाला खूप कमीपणाचं वाटतं. भांडणं करायला ताकद लागत नाही, माफी मागायला ताकद लागते प्रियांनो. क्षमा करायला ताकद लागते, पश्चाताप करायला खरी ताकद लागते. आणि तो पश्चाताप एकदा केला, आमच्या आशीर्वादाचे मार्ग मोकळे झाले म्हणून समजा. लूक याच्या 22व्या अध्यायामध्ये ख्रिस्त वधस्तंभाच्या दिशेनं आहे. आणि ती परिस्थिती अशी आहे की मेंढरांची दानादान व्हावी अशी शिष्यांची दानादान झाली त्या गेतसेमाने बागेपासून. पेत्राने त्या शपथा घेतल्या होत्या, प्रभू मी तुला कधी सोडणार नाही. सगळ्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. किती लोक आमेन म्हणतील? काही लोक एवढ्या शब्दा घेतात, तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे तोडून आणीन, तू फक्त सांग, तुझ्यासाठी तारे तोडून आणीन. पोरगी खुश झाली, हा माझ्यासाठी, बापाने कधी तारे तोडले नाही, हा तारे तोडणार आहे. आय लव्ह यू, लग्न फिक्स ह्याच्याशीच, कारण हा माझ्यासाठी. झालं लग्न. लग्न झाल्यावर मुली आठवण करून देते, अहो ते ताऱ्याचं काय झालं, ते सूर्य चंद्र तोडून आणायचे होते, काय झालं त्याचं? तो म्हणतो आकाशात काय तुझा बाप चमकल का? हे शब्द आणि हे सगळे भंगार विषय सगळे बाजूला राहू दे. किती लोक आमेन म्हणते? विश्वास टाकूच नका. ज्याला शपथ घ्यायला लागते ना तो माणूस लबाड आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, मी देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन सांगतोय. जो 10 वेळा शपथ शपथ शपथ, तो लबाड आहे, लबाड. आमचा प्रत्येक शब्द शपथीसारखा असला पाहिजे, खराच असला पाहिजे. प्रभूने म्हणूनच सांगितलंय शपथ वाहू नका. आमेन. शपथ नाही व्हायची देवाच्या लोकांनी. हा पेत्र शपथ घेऊन सांगतोय, प्रभू तुला नाही सोडणार. प्रभू म्हटला हा ठीक आहे, तू मला आज रात्री 3 वेळा नाकारणार आहेस. हा 3 वेळा? मी तो परत काही कोंबडा हरवत नाही. नाही प्रभू मी नाही सोडणार. बघ जशी प्रभूला अटक झाली, पेत्राची मग अटक मटक चवळी चटक. घाबरला, गेला पळून. वाचतो काही वचन ऐका. लूक 22वा अध्याय 61 आणि 62 2 वचन वाचतो ऐका. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? पेत्र रडला. हा यहूदा इस्करियोत कधीच रडला नाही. पैसे चोरायचा 30 रुपये घेतले, काय काय. काही लोक असे कठीण मनाचे असतात, रडू नाही येत त्यांना कशाच. पण हा पेत्र रडतो, त्याला आठवलं. पेत्राला लोक विचारतायत, एक ठिकाणी शेकोटी करतोय, ए तू येशू बरोबर? तू नाही नाही. कोण येशू? मला नाही माहित, अजिबात नाही. कोण? मला नाही माहित. 3 वेळा, एकदा उभा होता, एकदा बसला होता, एकदा चालत होता. 3ही वेळेस लोक त्याला विचारतायत, आम्ही तुला त्याच्या बरोबर बघितलंय, पण तो सारखं म्हणतोय शब्द घेऊन, मी येशूला ओळखत नाही, मी येशूला ओळखत नाही, माझा त्याचा संबंध नाही. कोण येशू? शब्द घेऊन तो सांगतोय. आणि तितक्यात तिकडून कोंबड्याचा आवाज झाला. पेत्राला ती भविष्यवाणी आठवली आणि बायबल सांगतं की पेत्र त्या ठिकाणी खूप मनापासून रडला. प्रियांनो, त्या
त्याने पश्चाताप केला. देवाच्या प्रिय लोकांनो, ती शेवटची वेळ होती येशूला नाकारण्याची. तिथून पुढं पेत्राचं जीवन परिवर्तित झालं. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. पेत्राचा स्वभाव एक विशेष प्रकारचा स्वभाव आहे शिष्यांच्या मध्ये. पेत्र या ठिकाणी दुःखाने मोठ्याने तो रडू लागला आणि तो रडून त्याच्या आसवांनी पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे तो मनस्वी आपले अश्रू दाखवत आहे आणि त्याला हे दाखवत आहे की प्रभू, मी चुकलोय, मी तुला नाकारलंय. ही जाणीव आमच्या मनात असली पाहिजे. चुका करून पण आम्ही धाडस दाखवत असलो तर ते देवाला आवडणार नाही. पश्चातापी अंतःकरणाने आम्ही प्रभूकडे येणं गरजेचं आहे. आम्हाला आशीर्वाद हवा आहे. आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडायला हव्यात. आमच्या जीवनावर देवाने त्याचं सामर्थ्य ओतायला हवं. आधी आम्हाला प्रभूकडे लीनतेने, नम्रतेने यायला लागणार आहे. वेगवेगळ्या धातूंची भांडे आपल्या घरात. एक सोन्याचं पात्र आहे, एक चांदीचं पात्र आहे, एक पितळेचं पात्र आहे, एक तांब्याचं पात्र आहे, एक स्टीलचं भांड आहे. 5 भांडे. फक्त स्टीलचं भांड स्वच्छ आहे, बाकीचे सगळे खराब झालेले आहेत. तुम्हाला वापर करायचा कुठल्या पात्राचा कराल तुम्ही? जे स्वच्छ आहे त्याचा. किती लोक आमीन म्हणतील? जे स्वच्छ आहे त्याचा. ज्यावेळेस आम्ही देवापुढे अश्रू ढाळतो, परमेश्वर आमचा वापर करतो प्रियांनो. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रभूपुढे पश्चातापी अंतःकरणाने येतो त्यावेळेस देव आमचा वापर करायला लागतो. हिजकियाचं रडणं खरं होतं, दाविदाचं रडणं खरं होतं, पेत्राचं रडणं खरं होतं, उधळ्याचा पश्चाताप खरा होता. आणि सरते शेवटी ना, योनाची स्टोरी काय मागे राहू शकत नाही याच्यामधून, आहे की नाही? निनवेने, अख्ख्या निनवेने पश्चाताप केलाय. वाचू आपण पटकन. योनाचा 3रा अध्याय 6 ते 10 वचनं. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला. किती लोक आमेन म्हणतील? एक राजाला हे शक्य नाहीये. देवाचा दास संदेश घेऊन आलेला आहे. देवाचा दास सांगत आहे की आता इथून पुढे पहा, या निनवे शहराचा परमेश्वर नाश करणार आहे. 40 दिवसात आता तुमचं संपलं. अख्ख्या शहरातून ओरडत देवाचा दास चाललेला आहे. सगळे ऐकतायत आणि ती बातमी पुढे जात जात राजाच्या कानापर्यंत आली की परमेश्वर माझ्या या शहराचा नाश करणार आहे. राजाने त्या ठिकाणी चांगला एक निर्णय घेतला. आपल्या आसनावरून उठला आणि राखेत जाऊन बसला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आज आम्हाला आमचं स्थान सोडण्याची गरज आहे. आमचा मोठेपणा आम्हाला त्यागण्याची गरज आहे. जगात आमची प्रतिष्ठा असेल ती आम्हाला सोडण्याची गरज आहे आणि येऊन प्रभूच्या चरणाशी बसावं लागणार आहे. मग आमचे आशीर्वाद मोकळे होतील. गर्व मनात ठेवून परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकत नाही. नम्रतेने हा राजा आपल्या आसनावरून उठलेला आहे प्रियांनो. अंगातला झगा काढला त्याने आणि गोणताट अंगात घातलं. किती विशेष आहे. हे पश्चातापाचं चिन्ह आहे. आणि तो राखेत जाऊन बसलेला आहे. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोणताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलुमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. आमेन. हालेलुया. सुपरनॅचरल पॉवरफुल मिराकल आहे. निनवेच्या सगळ्या लोकांनी पश्चाताप केला. लहान्या तान्या बाळांपासून सगळ्यांनी पश्चाताप केला. कुणीच अन्न, काहीच पाणी, काहीच त्यांनी ग्रहण केलं नाही.
जनावरांनी सुद्धा काही खाल्लं नाही. सगळ्यांनी पश्चाताप केला, उपवास केला आणि देवाला हाक मारली. देवाने प्रार्थना ऐकली. जो निनवेचा नाश होणार होता तो रद्द झाला प्रियांनो. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. जर आज आम्हाला वाटतं की देवाने आमच्याकडे कृपेच्या नजरेने पाहावं, जर आम्हाला आज वाटतं की परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं, जर आम्हाला आज असं वाटतंय की आमच्या जीवनात देवाने त्याचं अद्भुत काम करावं, तर एक गोष्टीचा अगत्य आहे, आम्हाला पश्चाताप करावा लागेल. आम्हाला प्रभूकडे यावं लागेल. आम्हाला त्याच्या समोर लीन आणि नम्र व्हावं लागेल. प्रभूसाठी सगळ्यात मूल्यवान तुम्ही आणि मी आहोत. किती लोक आमेन म्हणतील? बाकी त्याला काहीच मूल्यवान नाहीये. त्याने तुमच्या आणि माझ्या तारणासाठी वधस्तंभावरती प्राण अर्पण केला. देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी त्याच्यासाठी मूल्यवान आहोत. परमेश्वराची इच्छा आहे की त्याने तुम्हाला आणि मला आशीर्वादित करावं. परमेश्वराची योजना आहे की आमचं जीवन प्रभूच्या सामर्थ्याने भरलं जावं. तो आमच्याकडून अपेक्षा करतो एका गोष्टीची, की आम्ही आमच्या पापापासून फिरावं, आम्ही देवाकडे पश्चातापी अंतःकरणाने यावं. देवाच्या प्रिय लोकांनो, संपूर्ण जगामध्ये एक दिवस फार मोठा नाश येणार आहे. जगाचा न्याय होणार आहे. ऐकते सगळे? महासंकटाचा काळ लवकर येणार आहे प्रियांनो. कसला काळ? महासंकटाचा. त्याच्या आधी पश्चाताप करणं गरजेचं आहे. येत्या दिवसांमध्ये आकाशातून गारांचा पाऊस पडणार आहे. कसला पाऊस? पण ज्या गारा असतील तर एक एक मन म्हणजे 40-40 किलोची एक एक गार असेल. आणि ज्यावेळेस अशा गारा पडतील त्यावेळेस फार मोठं नुकसान अख्ख्या जगाला पाहावं लागणार आहे. असे भूकंप येतील की बेट आपल्या जागेवर एकही बेट राहणार नाही. बेट म्हणजे श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरिशस, असे जे माडागास्कर, असे जे देश आहेत बेटावरचे देश, ते एकही बेट जागेवर राहणार नाही. सगळी बेट इकडं तिकडं हलून जातील. असे भूकंप येतील, मोठ्या मोठ्या इमारती जागीच कोसळणार आहेत. जे वैभव आज तुम्ही जगामध्ये पाहत आहात ते सगळं वैभव एक दिवशी नष्ट करण्यात येईल. जे पाणी आज तुम्ही जगात पाहताय, एक दिवस त्या पाण्याचं रक्त होणार आहे प्रियांनो. लोक चांगल्या चांगल्या ठिकाणी जेवायला जातील, पण जेवणानंतर त्यांना प्यायला दिलं जाणार आहे ते म्हणजे फक्त रक्त. पाणी कुठेच मिळणार नाही. असा एक दिवस देवाने नेमून ठेवलेला आहे. धनवान म्हणतील आमचे पैसे घ्या, आम्हाला जीवन द्या. पैसा त्यांना जीवन देऊ शकणार नाही. या संपूर्ण विश्वामध्ये फार मोठं संकट येत आहे प्रियांनो. अफाट गोष्टी घडणार आहेत ज्या या जगाने कधीच पाहिल्या नाही. अशा मोठ्या आणि भयंकर पीडा येतील. सूर्यावरती ज्यावेळेस ती वाटी ओतली जाईल देवाच्या क्रोधाची, त्यावेळेस सूर्य एवढा प्रखर होईल की जगातील प्रत्येक माणसाला स्किनचा कॅन्सर होणार आहे. लक्ष देऊन ऐका. लोक विव्हळतील, रडतील, आक्रोश करतील आणि आपल्या मुलाबाळांसहित आपल्या घरामध्ये दारात इकडे तिकडे रडत बसतील. त्यांना इलाज करायला डॉक्टर मिळणार नाही, त्यांना औषध मिळणार नाही. फार मोठी संकट जगावरती येत आहेत. कोविडचं संकट लोकांना असं वाटलं बापरे काय मोठं संकट. बिलकुल असं समजू नका. कोविडची एक झलक होती प्रियांनो. फार मोठी संकट जगावरती येणार आहेत. पण आज देवाला धन्यवाद द्या की ही संकट येण्याआधी तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. तो तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. त्या दिवसासाठी, त्या क्षणासाठी आम्ही तयार होणं गरजेचं आहे. बोला येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, जग हाहाकार करणार आहे. आकाशातील पाखरांना आमंत्रण दिलं जाईल. प्रेत खाण्यासाठी असे दिवस येत आहेत. हे बायबलचे शब्द आहेत, मी माझ्या मनचं सांगत नाहीये. देवाच्या प्रिय लोकांनो, जगावर ही संकट येणार आहेत. आज आम्हाला कुठले संदेश आवडतात? आज आम्हाला ते संदेश आवडतात ज्या संदेशांनी आम्हाला फक्त आनंद वाटेल. ज्या संदेशाने येशू चांगला आहे, येशू गोड आहे, सगळं माझं चांगलं आहे, पण प्रभू म्हणतो आज पश्चाताप कर आणि माझ्याकडे वळ. हालेलुया. आज तुझ्या पापाचा दाग तुझ्या जीवनातून काढून टाक. आज तुझ्या जीवनातल्या अरिष्टांना, वाईट गोष्टींना सोडून दे. प्रभू आज तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. कुठल्या गोष्टींना विलंब लागलाय, कुठले आशीर्वाद तुमच्याकडे येत नाहीयेत, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय पण त्या गोष्टी प्राप्त होत नाहीयेत. काय असं आहे की तुम्ही मागताय पण तुम्हाला मिळत नाहीये?
तुमचे आशीर्वाद जर आज मोकळे व्हायचे असतील तर आज देवाकडे प्रार्थना करावी लागेल, पश्चातापी अंतकरणाने प्रभूला सांगावं लागेल, प्रभू मी चुकलोय, प्रभू मी पापी आहे, येशू तुझ्या रक्ताने धुवून मला शुद्ध कर. हालेलुया. या जगात दुसरी कुठली गोष्ट नाही जी आम्हाला पापापासून मुक्त करू शकेल. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एकच गोष्ट आम्हाला दिली आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ते रक्त आम्हाला सर्व पापापासून सोडवू शकतं. त्या रक्तात ते सामर्थ्य आहे. हालेलुया. ते रक्त आम्हाला पापातून सोडवणार आहे. आज जर आम्ही पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे येऊ प्रियांनो, अनेक वेळा संकट वाढत जातात, मनाला सुचत नाही, आम्ही काय करावं आम्हाला कळत नाही. आणि संकट ज्यावेळेस सैतान घेऊन येतो त्याची स्टाईल वेगळी आहे थोडी संकट आणायची, सगळ्या बाजूंनी घेऊन येतो आणि मध्ये आपला सँडविच होतो, इकडं संकट तिकडं संकट इकडं संकट. आता मी जीवत देतो असं काही लोक मानतात. आणि माझ्या बहिणींचं पॅटर्न डायलॉग आहे, माहेरीच जाते. माहेरी जरी गेलीच बहिणी तर प्रॉब्लेम तर असणारच आहेत. काही लोक सुट्टीला जातात हिमालयात फिरायला, खूप इथं टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे. अरे पण परत आल्यावर आहेत ना प्रॉब्लेम. तू जाशील 4 दिवस जाशील, 8 दिवस जाशील, किती सुट्ट्या काढून जाशील, आल्यावर तर परत आहे ना. मग हे तुमच्या शंकेचं निरसन आहे का? तुमच्या अडचणीचं उत्तर हे का? माहेरी जाणं, फिरायला जाणं, या गोष्टी. आणि काही काही लोक औषध, ते सगळ्यात भयंकर आहे. दारुड्याला विचार का घेतो? टेन्शन आहे, टेन्शन. बाटल्या नाही, बाटल्यांनी काही सॉल्व्ह होणार नाही. आज ही बाटली, उद्या ती बाटली, शेवटी सलाईनची बाटली सिव्हिल मध्ये फिक्स आहे. लक्षात ठेवा, काय फायदा आहे? शंकेचं निरसन, प्रॉब्लेमचं निरसन प्रभू येशू ख्रिस्ताकडे, त्याच्या चरणाशी यायचंय. काय करायचंय? कुठं जायची गरज आहे आम्हाला? अजिबात नाही. प्रभूने असं कुठंच बायबलमध्ये लिहिलं नाही, तुम्ही यरूशलेमेला या मग मी तुम्हाला आशीर्वाद. संपला जुना करार. किती लोक आमेन म्हणतील? पूर्ण झाला, जाऊन आलो मी, रिकामी कबर, काही जायची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? फिरायला म्हणून जा, बायबलचा अभ्यास करायला म्हणून जा, नाही तर असं शोधायला झालं कबरीत येशू आहे का? अजिबात नाही. उठला आहे तो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आमचा प्रभू जिवंत आहे. जसा तो इस्रायलमध्ये आहे ना, तसा तो आज इथं पण आहे. आमच्या नागापूरमध्ये तो आहे, आमच्या नगरमध्ये तो आहे. महाराष्ट्राचं यरूशलेम म्हटलं जाणाऱ्या आमच्या अहमदनगरमध्ये येशू आहे. इथं संजीवन आहे. जे महाराष्ट्राने पाहिलं नाही ते आमच्या नगरने पाहिलं. देवाला धन्यवाद द्या. इतक्या मीटिंग्स महाराष्ट्रात काय जगात झाल्या नसतील, आमच्या नगरमध्ये झाल्यात. प्रभूला धन्यवाद द्या. मग जी आग आमच्या देवाने नगरमध्ये लावली आहे ती वाढत गेली पाहिजे. आमच्या नगरमधून संदेश ते अख्ख्या जगात गेले पाहिजेत. आमच्या नगरमधील तरुणांनी जगाची उलथापालथ केली पाहिजे. रिवायव्हलचं केंद्रस्थान नगर आहे, तुम्हाला माहिती आहे. मी मुंबईतून आलोय, पण मुंबईची शायनिंग मारायला आलो नाही. तुम्ही ऐकताय का चर्च? नगर देवाने आशीर्वादित केलेलं आहे. देवाला धन्यवाद द्या की आशीर्वादित शहरामध्ये तुम्ही आहात. खचून जाऊ नका. पाडळे अंकलच्या चर्च मध्ये मला देवाने दाखवलं त्या दिवशी मागे. नगरमध्ये पूर्वी मिशनच्या मोठ्या जागा असतील, गेल्या असतील म्हणून घाबरू नका. येत्या दिवसात देव अजून मोठ्या जागा देवालाच्या लोकांना देणार आहेत. इथं परत क्रुसेड्स होणार आहेत. इथं रिवायवल वाढत जाणार आहे. हेच केंद्रस्थान आहे. देव बदलायला तयार नाही. नगरवर देवाची विशेष प्रीती आहे. हालेलुया. किती पाळक आहेत आपल्या नगरमध्ये, आहेत का नाही? घराघरात सेवक आणि सेविका आहेत. प्रभूची स्तुती असो. हा देवाचा आशीर्वाद आहे असं वाटत नाही तुम्हाला? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आपल्याला वाटतंय की हे रिवायवल वाढत गेलं पाहिजे, आम्हाला बेसिक पासून सुरुवात करा. पहिली पायरी पश्चातापाची. हालेलुया. आज देवाकडे आम्ही प्रार्थना करू. आमच्या नगरसाठी प्रार्थना करूया. हालेलुया. आमच्या नागापूरसाठी प्रार्थना करू. आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करू की देवाचं संजीवन इथे यावं, देवाचं सामर्थ्य अधिक आणि अधिक इथे वाढत जावं. निनवेने जसा पश्चाताप केला, आज नगरला पश्चातापाची गरज आहे.
माझे शब्द थोडे जड वाटतील, पण हेच शब्द माझ्या देवाने आजसाठी तुम्हाला दिलेले आहेत. हालेलुया. प्रभू म्हणतो, आज जर तुम्ही पश्चाताप करून माझ्याकडे वळाल तर देव तुम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहे. परमेश्वर तुम्हाला मागे नव्हे तर तुम्हाला पुढे ठेवणार आहे. तो तुम्हाला खाली नव्हे तर वर ठेवणार आहे. आज नंतर तुमच्या उन्नतीचे दिवस सुरू झालेले आहेत. राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे येईल असं माझा परमेश्वर करणार आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाण तो पडू देणार नाही. एकदा फक्त पश्चाताप करून प्रभूकडे वळा. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अधर्मी आपल्या कुमार्गापासून वळो ही देवाची इच्छा आहे. वाईट गोष्टी टाकून आम्ही देवाकडे वळावं ही परमेश्वराने योजना केलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हिजकियाचं रडणं, तो राजा होता, दावीद राजा होता. एकदा विशेष उच्च दर्जावर गेला ना माणूस, त्याला रडू येत नाही. प्रियांनो, आजकाल लोकांचं बघा, एखादा सर्वसाधारण असतो व्यक्ती, त्याचे लोकांशी बोलणं, कसे काय काका बरे का? तो एखादा जर समजा शिकून मोठा झाला, कसे काय काका बरे आहेत तू, असं वाटतं त्याच्या मानेला काहीतरी आजार झालाय आणि बेल्ट लावलाय पण दिसत नाही डोळ्याला आपल्याला, असं वाटतं. अच्छा काका, ओके काका, ओके चालेल काका. अरे तुला झालंय काय? तुला होतंय काय? काही त्रास असेल तर सांग, मान दाबून देतो तुझे. तुमचे हुद्दे वाढले म्हणजे तुम्ही बदलायचं नसतं. राजे झाले तरी देवापुढे रडता आलं पाहिजे. हालेलुया. नम्र होता आलं पाहिजे. ते राजे, मग त्या राजाला त्या दिवशी नम्र झाला, 15 वर्ष आयुष्य मिळालं. दावीद नम्र झाला, त्याचं राजासन टिकून राहिलं. आज आम्ही पण राजे आहेत. आमेन. आहेत का नाही? काही लोकांना डाऊट आहे, काय माहित. येशू राजांचा राजा आहे, मग आम्ही राजा आणि राणी आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने आम्हाला राजा आणि राणी सारखं केलंय. मग आज आम्ही देवाकडे इतकं नम्र होऊया. आम्ही किती शिकलो, आमचे किती मोठे घर आहेत आणि आमचे किती पगार आहेत ते सगळे एक बाजूला, पण आज देवापुढे लोटांगण घेऊन म्हणू, प्रभू मी चुकलोय, मला क्षमा कर. पश्चातापी अंतःकरणाने मी तुझ्याकडे येतोय. आज रात्री माझी भेट घे. हालेलुया. तुम्ही तयार आहेत प्रार्थनेसाठी? या सगळे आपण उभे राहूया, एक प्रार्थना करूया. विशेष करून देवाकडे आज याचना करू. थोडा वेळ आपण प्रार्थनेत घालूया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आपले दोन्ही हात उंच करूया. प्रिया प्रभूकडे प्रार्थना करूया. सर्वजण माझ्या मागे एक प्रार्थना म्हणतील. स्वर्गीय देवा, मोठ्या आवाजात म्हणूया आपण. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात मी तुझ्या चरणाशी येत आहे. हे प्रभू, मी मान्य करतो मी पाप केलं आहे, मी चूक केली आहे, पण आज पश्चातापी अंतःकरणाने मी तुझ्या चरणाशी येत आहे. येशू, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून शुद्ध कर. माझ्या जीवनातील सगळी लपलेली गुप्त पातक आज रात्री नष्ट कर. माझा स्वीकार कर. मला तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध कर. माझं जीवन आशीर्वादित कर. माझ्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पिते ऐक.